लातूर शहर महानगरपालिकेचे निकाल हाती लागलेले आहेत आणि आता माझ्यासोबत विजयी उमेदवार सचिन बंडापल्ले आहेत. मला सांगा कशा पद्धतीचा हा विजय आहे, कसा आनंद व्यक्त करा. हा विजय फक्त कामाचा आहे. मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये लोकांनी मला निवडून दिलं होतं. त्या मागच्या पंचवार्षिकमध्ये जे विकास काम प्रभागामध्ये केलंय त्या विकास कामाच्या जोरावर लोकांनी निवडून दिले. आता जर परिस्थिती पाहिली तर निकाल हाती जे येत आहेत ते आतापर्यंत 40+ काँग्रेसला विजयी सीट मिळत आहेत आणि जवळपासचे फक्त निश्चित झाले, डिक्लेअर होणं बाकी आहे. याबद्दल काँग्रेसचा एक मोठा विजय मानला जातो. वंचितची कशी साथ मिळाली? निश्चितच वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसचा विजय सुकर झालेला आहे. चार जागा वंचित बहुजन आघाडीच्या आलेल्या आहेत. पण शहरामध्ये एकंदरीत पाहता वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या दोघांचं वातावरण खूप अप्रतिम आहे. त्यामुळं लातूरमध्ये एकहाती काँग्रेसची सत्ता आलेली आहे निश्चित स्वरूपात. आणि आता आपण पाहताय जवळपास हे निश्चित झाले की काँग्रेसचा झेंडा लातूर शहर महानगरपालिकेवरती फडकणार हे निश्चित झालेलं आहे. नव्यानं दमदार एंट्री करणार आहात का? 100%. जनतेने तेवढ्याच मताधिक्यानं निवडून दिलं तरी एंट्री ही तशीच होईल. 2500च्या जवळपास मताधिक्य दिलेलं आहे. मागच्या वेळी 1700 होतं. म्हणजे मी नगरसेवक असताना जे काही काम केलं त्या कामाच्या जोरावर 750 लोकांनी अधिक प्रेम केलं. त्यामुळे त्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार. त्यांच्याकडे दुसरा मुद्दा नव्हता, कारण विकास आम्ही केला आहे. त्यांच्याकडे फक्त दाम होतं, आमच्याकडे काम होतं. लोकांनी कामाला प्राधान्य दिलेलं आहे. निश्चित स्वरूपात दामाला नसून कामाला प्राधान्य दिल्याची प्रतिक्रिया सचिन बंडापल्ले यांनी नोंदवली आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.